धाडस म्हणजे डोळे बंद करून धाडस नका करू. की धाडस तुम्ही प्रत्येकाने स्वतःला चान्स दिलाच पाहिजे एकदा बिझनेस करण्याचा. सगळं सोडून जेव्हा बिझनेसमध्ये उतरतात त्यावेळेस लॉस आणि प्रॉफिट हे तर बिझनेसचं रुटीनच आहे. तर त्यावेळेस फॅमिलीवरती काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. हे करा की कुठेही करा पण नोकरी करा. एक तुमच्या बॉडीला एक 8-10 तास काम करण्याची सवय लागू द्या. 8 ते 9 वर्ष जे कंपनीत हे केलं, म्हणजे माझी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट होती, मी सकाळी नाश्ता आणि रात्री जेवण करायचो. अच्छा, दोनच वेळेस. जेव्हा एक मराठी माणूस उद्योजकामध्ये उतरतो तेव्हा त्याला तुम्ही काय सल्ला द्याल की धाडस करावं? नाही, धाडस म्हणजे डोळे बंद करून धाडस नका करू. की धाडस तुम्ही प्रत्येकाने स्वतःला चान्स दिलाच पाहिजे एकदा बिझनेस करण्याचा. पण सगळ्यात पहिलं पहा की समजा नाही चालला बिझनेस तर तुमची फॅमिली सेफगार्ड आहे का. कारण होतं काय याच्यामध्ये बिझनेसमध्ये, माणसं सगळं सोडून जेव्हा बिझनेसमध्ये उतरतात त्यावेळेस लॉस आणि प्रॉफिट हे तर बिझनेसचं रुटीनच आहे. तर त्यावेळेस फॅमिलीवरती काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. हे करा. दुसरा विषय आहे की विदाऊट एक्सपिरियन्स बिझनेस नका करू. तुम्ही आधी नोकरी करा. की कुठेही करा पण नोकरी करा. एक तुमच्या बॉडीला एक 8-10 तास काम करण्याची सवय लागू द्या. सगळी थोडी जगाची माहिती घ्या, थोडं बिझनेसबद्दल माहिती काढा आणि मगच बिझनेसमध्ये उतरा. नाहीतर बिझनेसमध्ये डोळे झाकून उतरू नका. अच्छा, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कोणाला आदर्श म्हणता, नाही आपल्याला यासारखं व्हायचं किंवा त्याचे काही तत्व जी आहेत ती आपल्याला अनुसरता आली पाहिजेत, असं आपल्याला ब्रँडिंग जमलं पाहिजे, असं काही डोळ्यासमोर काही उदाहरणं आहेत? नाही, ज्यावेळेस मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुरुवात तर आमच्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये झाली. मी बऱ्यापैकी मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम करत होतो. ते करत असताना मी रतनजी टाटा झाले, बजाज झाले, फिरोदियास झाले, यांचे बऱ्यापैकी बुक्स वाचायचो की त्यांनी कसं सुरुवात केलं, काय केलं, कसं हे केलं, डिसिप्लिन कसं ठेवलं स्वतःला, की सगळं हे करणं, टाईम कसा देतात ते याच्यासाठी, ते काय काय काम करतात, म्हणजे ते त्यांचं डाएट काय इथपर्यंत स्टडी केलं. अच्छा, डाएट काय तर हे सुद्धा पाहिजे की असं नाही की तुम्ही हे झाले तुमचे खायचे टाईम. तुम्हाला खोटं वाटेल, मी जेव्हा 8 ते 9 वर्ष जे कंपनीत हे केलं, म्हणजे माझी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट होती, मी सकाळी नाश्ता आणि रात्री जेवण करायचो. अच्छा, दोनच वेळेस. दुपारचं म्हणजे टाईमही भेटत नव्हता आणि ते जे दुपारच्या जेवणानंतर थोडं रिलॅक्स होतो ना माणूस, सुस्तावलेपणा, तो खूप इफेक्ट करतो बिझनेसला. त्यामुळे ते दुपारचं जेवण मी कम्प्लिटली 8-9 वर्ष स्किप केलं होतं. म्हणजे मी अजूनही तसं दुपारी फ्रुट्स किंवा तेच घेतो लाईट, पण ते दुपारचं. तर मी म्हणजे इथपर्यंत डिटेलमध्ये प्रत्येकाचं हे करून अभ्यास केला होता. आता जर काय आदर्श म्हणायचं झालं तर आमचे एक क्लासचे टीचर होते, बोरा सर म्हणून, किरण बोरा. अच्छा, कोणत्या क्लासचे? मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी बोरा क्लासेस म्हणून होतं, तिथं जायचो. बेसिकली मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा क्लास जॉईन केला होता तो. आणि मी तिथे 10वीत असताना मी पण बाहेर क्लासेस घ्यायचो. तर त्यांचे काही विद्यार्थी होते, त्यांचे मी क्लासेस घ्यायचो दुसऱ्या याचे, आणि मी त्यांच्याकडे क्लासेसला जायचो. तर त्या माणसाचं जे जीवन प्रवाह आहे तो त्यांनी पण जसं शून्यातून चालू केलं, आज एक बऱ्यापैकी त्यांचे जवळपास, आज पाहिलं गेलं तर एखाद्या शाळेत जेवढे विद्यार्थी असतात तेवढे विद्यार्थी त्यांच्या क्लासला असतात. अच्छा, तर त्यांनी पण एका छोट्या याच्यातनं सुरुवात करून त्यांनी ते पण 2 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खडकीहून स्कूटरवरती यायचे आणि तसंच. आणि माझंही सुरुवात, माझं पहिला जॉब पाहिलं गेलं तर क्लासेस घेणं होतं. अच्छा, क्लासेस घेत होतो? हो, मी घरी जाऊन मुलांच्या क्लासेस घ्यायचो. आपल्या इथे, आमच्या इथे वडगाव शहरीमध्ये स्टेला मेरिस म्हणून स्कूल आहे, त्या स्कूलचे 2 विद्यार्थी होते, त्या दोघांच्या घरी जाऊन मी त्यांना शिकवायचो. ओके, अच्छा. ते